नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। गटारी जवळ आली आहे आणि छान असा बेत झालाच पाहिजे, म्हणून ही चिकन बिर्याणीची रेसिपी। चला तर मग आता सुरुवात करूयात। इथे मी एका कढईमध्ये तेल तापवून घेते। तेल आपल्याला जरा जास्तच घ्यायचं आहे, कारण आपण कांदा यातून तळून काढायचा आहे। इथे मी 5 मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत। जेवढं कांद्याचं प्रमाण जास्त असेल तेवढीच बिर्याणी छान होते। आता आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे। आता तुम्ही इथे बघू शकता आपला कांदा लालसर असा होत आहे। अजून थोडं आपल्याला याला फ्राय करून घ्यावं लागेल। इथे आपला कांदा ऑलमोस्ट फ्राय करून झालेला आहे। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। लक्षात ठेवा, कांदा जास्त पण करपवायचा नाही, नाहीतर बिर्याणीला आपल्या एक कडवट अशी चव येईल। आता राहिलेलं तेल हे आपण नंतर बिर्याणीसाठी वापरायचं आहे। मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। आता मी यामध्ये मसाले घालून घेते। आपल्याला लागणार आहे 1 चमचा हळद, गरम मसाला आणि धना पावडर अर्धा चमचा। इथे मी 1 चमचा दोन्ही मिक्स करून घेतलेला आहे। यानंतर टाकायचं आहे 2 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ। यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 चमचा दही। तुमच्याकडे दही नसेल तर लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालेल। मी शक्यतो दहीच घालते, कारण दह्याने ग्रेव्हीला सुद्धा आपल्या एक थिकनेस येते। आता यामध्ये घालायची आहे कोथिंबीर आणि पुदिना। यानंतर यामध्ये घालायचा आहे आपण तळून ठेवलेला कांदा। या स्टेजला तळून ठेवलेला कांदा टाकल्यामुळे बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते। तुम्ही एकदा करूनच पहा। आता मी इथे सर्व कांदा वापरत नाही, यातला अर्धा कांदा मी बिर्याणीसाठी ठेवून देते। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मसाला सर्व चिकनला लागला पाहिजे। मला त्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करता येत नव्हतं, म्हणून मी हे एका पातेल्यामध्ये काढून घेतले। आता हे नीट असं मिक्स करायचं आहे। मसाला व्यवस्थित असं सगळ्या चिकनला लागला गेला पाहिजे। तुम्ही इथे चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता, पण मसाला व्यवस्थित लागला जात नाही। मिक्स करण्यापूर्वी हात आपले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता चिकनला मसाला छान असा लागला गेलाय। आता माझा इथे मसाला लावून झालेला आहे। आता हे 1 ते 1.5 तास बाजूला करून ठेवायचे आहे। इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे आता मी 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। इथे मी तांदूळ स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घेतलेले आहेत। त्याचबरोबर मी इथे पाण्यामध्ये थोडे केसर भिजत ठेवते। आता आपल्याला एक भांड गरम करून घ्यायचं आहे आणि मी मगाचंच तेल 2 पळी इथे वापरत आहे। तेल आपल्याला इथे कमी वापरायचं आहे, कारण आपण तूप सुद्धा टाकणार आहोत। आता आपण तूप टाकून घेऊयात। इथे मी 2 चमचा तूप टाकत आहे। इथे आपल्याला तेल फोडणीसाठी चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। फोडणीसाठी मी 3 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत। आता हे कांदे सुद्धा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत, जसे आपण आधी घेतले होते। आता इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा फ्राय करून झालेला आहे। आता मी इथे 2 टोमॅटो कट करून टाकते। इथे टोमॅटो थोडे मिक्स करून घ्यायचे आहेत कांद्यामध्ये, आणि टोमॅटो सोबतच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ। मीठ टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो आपले नरम झाले पाहिजेत। आता हे टोमॅटो आपले चांगले मिक्स झालेले आहेत आणि नरम सुद्धा पडलेले आहेत। आता आपल्याला या स्टेजला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवायचं की मसाले आपण चिकनला सुद्धा लावून घेतलेले आहेत, त्यामुळे मसाल्याचे प्रमाण थोडं कमीच घ्या। इथे मी टाकते अर्धा चमचा हळद,
अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा तिखट मसाला, 2 चमचा बिर्याणी मसाला आणि हे मसाले आता सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आपले छान असे मसाले आता मिक्स झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता इथे आपल्याला आले लसूण पेस्ट टाकायची आहे। इथे मी 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकते आणि आले लसूण पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। चांगली भाजली गेली पाहिजे। आता मी मगाशी जो कांदा फ्राय करून ठेवला होता त्या कांद्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे। ती कांद्याची पेस्ट आपण यामध्ये टाकणार आहोत। यामुळे आपली ग्रेव्ही सुद्धा वाढते बिर्याणीची आणि बिर्याणीला कांद्यामुळे टेस्ट सुद्धा उत्तम येते। आता ही पेस्ट व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता या स्टेजला आपल्याला इथे ॲड करायचं आहे दही। मी इथे 2 चमचा दही ॲड करते। लक्षात ठेवा आपण चिकनला सुद्धा 2 चमचा दही लावलेला आहे। जास्त दही वापरायचं नाही, नाहीतर आंबट होण्याची शक्यता असते। दही चांगलं फेटून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे। मसाल्याला किती छान कलर आले बघू शकता तुम्ही। यावरूनच लक्षात येईल तुम्हाला बिर्याणी किती छान आणि टेस्टी होणार आहे। मसाल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडी कोथिंबीर सुद्धा ॲड केली आहे। तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला सर्व बाजूने व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे। बिर्याणीसाठी आपला परफेक्ट मसाला रेडी झालेला आहे। चला तर मग आता आपण यामध्ये चिकन टाकून घेऊया। आता चिकन चांगलं मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता चिकन आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि मी यामध्ये थोडं पाणी ॲड करते। आपल्याला ग्रेव्ही थोडी जास्त पाहिजे असेल तर थोडं एखादा कप एक्स्ट्रा पाणी ॲड केलं तरीही सुद्धा चालेल। आता हे पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी यावर झाकण ठेवून चिकन शिजू देणार आहे। प्लेटवर पाणी ठेवणार आहे। पाणी यासाठी की पाण्याची वाफ बनते खाली आणि खाली आपला मसाला करपत नाही। आता आपल्याला याला मीडियम गॅसवर एक 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। शिजवत असताना मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं आहे, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते। आता मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये खडे मसाले सगळे टाकून घेते। त्यानंतर टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि मीठ थोडं जास्तच टाकायचं आहे। इथे मी 2 चमचा मीठ टाकून घेते आणि त्याच्यासोबत तूप सुद्धा टाकायचं आहे। तुपाने तांदूळ सुटसुटीत होतात। तुपाऐवजी तेल टाकलं तरीही चालेल। आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पूर्ण मसाल्यांचा स्वाद आपला पाण्यामध्ये उतरला पाहिजे। इथे तुम्ही बघू शकता पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे। इथे मी आता खडे मसाले सर्व काढून घेते, नाहीतर ते बिर्याणी खाताना दाताखाली येतात। आता आपल्याला यामध्ये भिजत टाकलेले तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदूळ टाकून झाल्यावर एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि भात आपला आता शिजू द्यायचा आहे। आता आपल्याला तोपर्यंत चिकन एकदा हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय। मी एकदा हे हलवून घेते। मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून हलवून घ्यायचं आहे, नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते। आणि पुन्हा आपल्याला याच्यावर झाकण टाकून घ्यायचं आहे। आता राईस पण आपला रेडी झालेला आहे। मी याच्यामधलं थोडं पाणी बाजूला काढून घेते। हे पाणी आपण नंतर बिर्याणीवर टाकणार आहोत। मी इथे राईस एका जाळीमध्ये काढून घेतलेला आहे। आपल्याला राईस हा 80% जवळजवळ शिजवून घ्यायचा आहे। इकडे आपलं चिकन पण व्यवस्थित असं शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता।
आता मी यातलं थोडं चिकन साईडला काढून घेणार आहे। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। इथे मी आता मसाल्यावर राईस पसरून घेतलेला आहे आणि आपण जे केसरचे पाणी केलं होतं ते पाणी आणि तूप याच्यावरती टाकत आहे। आता याच्यावरती मी काढून ठेवलेले चिकन टाकणार आहे। तुम्ही बघू शकता आता मी हे व्यवस्थित असं चिकन सगळीकडे पसरवून घेते आणि यावर मी राईस मधलं आपण जे काही पाणी काढून ठेवलं होतं त्यातलं एक पळी पाणी टाकते। आता आपल्याला यावर दुसरा लेयर राईसचा टाकून घ्यायचा आहे। राईस व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। यानंतर यावर टाकायचं आहे तूप आणि केसरचं पाणी। यानंतर टाकायचा आहे फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर। आता आपल्याला हे झाकण ठेवून मंद आचेवर एक 10 मिनिटं ठेवायचं आहे। आता आपण झाकण काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता किती छान बिर्याणी रेडी झालेली आहे। बिर्याणी आवडली असेल तर पटकन जाऊन सखीच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यासाठी अजिबात विसरू नका। चला तर मग आता पटकन सर्व करून घेऊया, काहीच न वेळ घालवता। तुम्ही बघू शकता बिर्याणी किती छान झाले। आपला राईस पण एकदम व्यवस्थित असं शिजलेला आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा रेसिपी सोबत।